नॉर्मल देखील नाही. स्ट्राइकला आहे गुलाब सर, नॉन स्ट्राइकला आहे डॉक्टर हेमंत पाटील. आणि पंचांचा निर्णय. लेट्स प्ले. पहिला चेंडू उचलून मारला, फटकार आणि मिळाला षटकार. गुलाब सर, गुलाब सर, गुलाब सर, गुलाब सर. खरोखर ही व्यक्ती जी आहे ती चोपडा तालुक्याचे स्टार फलंदाज आहेत आणि त्यांनी दर्शवून दिलं पहिल्या चेंडूमध्ये, पहिल्याच बॉलमध्ये षटकार मारून की गुलाब सर नाम ही काफी है. जर का गुलाब सर या ठिकाणी 50 मारत आहे तर सागर पवार सर यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. आणि पुन्हा एकदा 2 चेंडू मध्ये 2 षटकार. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, निंबावरून षटकार मारतोय, पठ्ठा झुकेगा नाही साला. दोन चेंडू सलग 2 षटकार. पुन्हा एकदा उचलून मारला, 3 चेंडू मध्ये 3 षटकार. रिंग रिंग रिंग. बॉल गेला लंबा, खुश झाली रंबा. तीन चेंडू सलग 3 षटकार. हॅट्रिक झालेले आहे या ठिकाणी. 18 धावा. आसमान को छू लेते हैं वो छक्के, आसमान को छू लेते हैं वो छक्के, इतनी ऊंची गेंद को कोई कैसे लपके. और छक्के देख के लोग हो गए थक्के बक्के. 4 चेंडू 4 षटकार. 4 चेंडू 4 षटकार. जर का 6 चेंडूंमध्ये 6 षटकार जर पाहायला मिळतात तर हेमंत भाऊ अग्रवाल यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. एक मिनिट, काय म्हणता कॅमेरामॅन, समोरचे कॅमेरामॅन काय म्हणतायत? जे कॅमेऱ्याच्या खाली बसलेले पोरं आहेत पुढचा चेंडू बघूया काय मिळत होतं ते. अच्छा, क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी. नाही 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 नाही, एक चेंडू राहिलेला आहे या ठिकाणी. शेवटचा चेंडू घेऊन येतील ते विशाल भाऊ. विशाल भाऊ तेवढेच अनुभवी बॉलर. 6 मध्ये 6 षटकार. नाही नाही नाही. आणि ज्या शॉट साठी ओळखले जातात डॉक्टर साहेब, पहिल्याच चेंडू मध्ये चौकार मारला. उत्कृष्ट अशी फलंदाजी, स्क्वेअर कट मारलेला आहे त्यांनी, त्यांचा फेवरेट शॉट. आणि 29 धावा पूर्ण झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. आलेले आहेत ते 4 षटकार आणि
एक चौकार आणि एक सिंगल असे 29 धावा या ठिकाणी पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. जय हिंद क्रिकेट क्लब के लिए पुढचं षटक घेऊन येत आहे ते हेमू, द मॅन फ्रॉम आणि नो बॉल, विकेटच्या बाहेर पडलेला टप्पा. आता मात्र उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि पुरेपूर फायदा गुलाब सरांनी घेतलेला आहे आणि मिळवलेले आहेत 6 धावा. चौके और छक्के जैसे आसमान से बातें करे, चौके और छक्के जैसे आसमान से बातें करे, सबकी धड़कनें तेजी से बढ़े, तेजी से बढ़े. क्या बात है नाजिम सर. जय हिंद क्रिकेट क्लब, जय हिंद क्रिकेट क्लब को हम सबका सलाम. उन्होंने क्रिकेट के इस खेल को दिया एक नया मुकाम. उनके आयोजन की मिसाल दूर दूर तक जाएंगी. सीपीएल के इस मंच पर उनकी मेहनत हमेशा याद आएंगी, हमेशा याद आएंगी. क्या बात है, क्या बात है. टाळ्या होऊन जाऊ द्याव्या. सामना करतील डॉक्टर साहेब. क्षेत्ररक्षण सजवताना या ठिकाणी हेमू. पुन्हा एकदा पूल मारलेला शॉट या ठिकाणी हळूहळू बाउंड्री कडे जात असताना पण क्षेत्ररक्षण उत्कृष्ट त्या ठिकाणी एकच धावाने संतुष्ट व्हावं लागेल. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. या ठिकाणी पुन्हा एकदा गुलाब सर यांच्या बॅटीतून फटका निघालेला आहे आणि षटकार मिळालेला आहे. रवि सर, ये खेल नहीं जज्बातों का समंदर है, ये खेल नहीं जज्बातों का समंदर है. चौके छक्के नहीं, दिलों की धड़कन बढ़ाने वाला मंत्र है. क्या बात है सर. गुलाब सर आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये या ठिकाणी 9 चेंडूंमध्ये 38 धावांवर खेळत आहे. पुन्हा एकदा वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. पठ्याने षटकार मारलेला आहे, झुकेगा नहीं साला. जर का या बॉल मध्ये षटकार मारला तर सर्वात फास्ट अर्धशतक पूर्ण करणारे फलंदाज बनतील या ठिकाणी गुलाब सर. जब तक है गुलाब सर, जश्न का सिलसिला चलता रहेगा. जब तक है गुलाब सर, जश्न का सिलसिला चलता रहेगा. यहां हर दर्शक खेल से मचलता रहेगा, खेल से मचलता रहेगा. 2 धावा. षटक संपलेला आहे. आता मात्र आपला अनुभव या ठिकाणी ओतण्यासाठी मी स्कोर सांगू इच्छितो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा. मी विनंती करतो
जे बाउंड्रीच्या मध्ये बसलेले आहेत मोरेश्वर हॉस्पिटलचे प्लेयर्स, त्यांनी थोडं, श्रीराम दादा तुम्हाला मी सांगतो की तिथल्या यांना बाउंड्रीच्या बाहेर करायचं आहे. जगन दादा आपल्या जवळ बसलेले त्यांना बाउंड्रीच्या बाहेर करायचं आहे. शांभू इकडे येऊ शकतात तुम्ही, इकडे पण सावली आहे. पुढचं षटक घेऊन येत आहे ते हर्ष धीरज. पुढचं षटक घेऊन येत आहे धीरज. पंच निर्णय देतील, कोणीच बोलू नका. अंपायर्स वहां पे निर्णय लेते हुए, अंपायर्स के लिए ये कहूंगा कि उसके हर फैसले पर खेल की दिशा बदलती है. उसके हर फैसले पर खेल की दिशा बदलती है. कभी खुशी कभी गम उसके संकेतों में पलती है. लेकर या ठिकाणी जे भविष्य आहे चोपड्यातलं, भविष्यातले स्टार फलंदाज ते क्रिकेटचा आनंद घेऊन जात असताना या ठिकाणी स्कूल बसमध्ये जल्लोष करत असताना पंचांचा निर्णय आहे की ज्या बॉलरला बॅन केलेला आहे त्यांना ओव्हर भेटणार नाही. बॉलर आहे ते जितू पावरा आणि समोर आहे डॉक्टर साहेब. पहिला चेंडू ढकलून दिलेला आहे 1 धावसाठी. उत्कृष्ट अशी फलंदाजी डॉक्टर साहेबांची की समोर जर मारत असेल कोणी तर एक रन काढून समोरच्या फलंदाजाला स्ट्राइक द्यायची. समजदारीवालं क्रिकेट. जितेंद्र पावरा उचलून मारलेला फटका. गुलाब सरांनी मात्र 12 चेंडूंमध्ये 50 केलेली आहे आणि पवार सरांकडनं त्यांना पारितोषिक होतं 101 रुपयांचं, ते त्यांनी मिळवून घेतलेलं आहे. मॅच संपल्यानंतर त्यांनी स्टेजवर येऊन ते पारितोषिक घ्यायचं आहे. गुलाब सा बल्लेबाज जब मैदान में खिलता है, हर शॉट से मोहब्बत की खुशबू मिलता है. चौके छक्के की पंखड़ियां वो बिखेरता है. गेंदबाज की हर कोशिश को वो चुनौती देता है. गुलाब सर. व्हेरिएशन या ठिकाणी जितेंद्र पावरा यांचा. समजदारीवाली बॉलिंग, समजदारीवाले गोलंदाज. या ठिकाणी जो व्हेरिएशन करेल तोच वाचेल आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना जितेंद्र पावरा. आणि खोदून मारलेला बॉल, फुलर लेनचा चेंडू, यॉर्कर असा चेंडू. डॉक्टर साहेबांनी 1 रनासाठी
पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, मात्र एक धाव. आणि छेरन 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 छेरन. डॉक्टर साहेब म्हणतायत गुलाब सर तुमच्या बॅटीतून आग निघते, तर माझी बॅट पण काही कमी नाही. आणि या ठिकाणी षटकार बघायला मिळालेला आहे डॉक्टर साहेबांच्या बॅटीतून आपल्याला. आणि स्कोअर सांगतो तुम्हाला, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा. पुढचं षटक घेऊन येत आहे ते विशाल भाऊ द मॅन फ्रॉम गोरगावले. गुलाब सर एक खूबसूरत सी पारी खेलते हुए. नाही नाही नाही, उत्कृष्ट असं व्हेरिएशन या ठिकाणी. उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना या ठिकाणी विशाल भाऊ समोर आहे गुलाब सर. त्यांना माहिती आहे आपण चुकलो तर गुलाब सर सोडणार नाही. आणि या ठिकाणी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जर का बॉल हातात आला असता तर नक्कीच या ठिकाणी धावबाद झाले असते डॉक्टर. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. बॉल फुटला, डेड बॉल. बॉल घ्या. जे बॉल पंचांनी इकडे बाहेर दिलेले ते आशिष दादा जमा करून घ्यावे. उत्कृष्ट असा चेंडू समोर आहे संदीप दादा सँडी. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक. त्यांच्या हातातून धाव चोरणं म्हणजे आत्महत्या. पुन्हा एकदा मारण्याच्या बेतामध्ये मिस केलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, वापसी वापसी म्हणतात याला. तोच गोलंदाज तोच फलंदाज, पण गोलंदाजाची या ठिकाणी वापसी पाहायला भेटत आहे आपल्याला. पुन्हा एकदा पंचांनी आपले बाहे खोल कर उन्होंने वाइट का इशारा दिया है. ओ माय गॉड, नाग्या फूस, जिथे बॉल भेटेल तिथे घुस. उत्कृष्ट असा षटकार.
जब वो खेल के मैदान पर रनों की बारिश करता है, जब वो खेल के मैदान पर रनों की बारिश करता है, उसके बल्ले से निकला हर शॉट एक गुलाब सा खिलता है, एक गुलाब सा खिलता है। वेल डन गुलाब सर। स्कोर ओव्हर होऊ द्या, मग स्कोर तुम्हाला प्रत्येक षटकानंतर सांगता येईल। पुन्हा पुन्हा स्कोर विचारू नका, प्रत्येक षटकानंतर तुम्हाला स्कोर सांगितला जाईल। पुढचा चेंडू पुन्हा एकदा डिब्बे में डिब्बा डिब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख, असा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गुलाब सर यांच्या बॅटीतून। आणि गजब 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 मागून त्रिफळा उडवलेला आहे या ठिकाणी विशाल भाऊ यांनी। खरोखर हा बॅट्समन यांना खतरा वाटत होता, पण बॉलर देखील तितकाच खतरनाक, आणि या ठिकाणी त्रिफळा उडवलेला आहे। सांगतो शिंपी दादा, शेवटच्या चेंडूमध्ये विकेट घेतलेली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 81 धावा। उम्मीदों का गुलाब का फूल जब उम्मीदों का गुलाब ढह जाता, या ठिकाणी कॅप्टन स्वतः हेलो यहाँ पर गुलाब सर आउट हो गए। उनके लिए कहूंगा कि उम्मीदों का मीनार जब ढह जाता है, उम्मीदों का मीनार जब ढह जाता है, गेंदबाजी की एक चाल में जब सब कुछ बदल जाता है। जितेंद्र पावरा पुढचे गोलंदाज। या ठिकाणी उदय भाऊ राठोड आपला अनुभव पूर्णपणे आपला प्लेयरांना अनुभवाने खेळवत आहे। उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू, जितू यांना मारणं सोपं नाही, ते पूर्णपणे बीट झालेले आहेत आणि निर्धाव असा चेंडू या ठिकाणी जितेंद्रचा। पुन्हा एकदा खुटप्याचा चेंडू समोर मारलेला आहे आणि तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं षटकार डॉक्टरांसाठी। पुन्हा एकदा वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा पाला, डॉक्टरांनी षटकार मारलेला आहे, झुकेगा नहीं साला। स्वतः संघ मालक लीडिंग ऑन द फ्रंट। उत्कृष्ट अशी वापसी या ठिकाणी जितेंद्रची, षटकार खाल्ल्यानंतर निर्धाव असा चेंडू। पुन्हा एकदा या ठिकाणी उत्कृष्ट असा फटकार, क्षेत्ररक्षण देखील तेवढंच छान मयूर यांचं, आणि मात्र 1 धावाने संतुष्ट व्हावं लागेल डॉक्टर साहेबांना। आपल्या षटकाचा 5वा चेंडू घेऊन जितेंद्र तयार, आणि पहिला चेंडू खेळण्यासाठी आशिष भाऊ समोर। बघूया आशिष भाऊ काय करतात ते।
आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी आउट करून मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटीचा कळ घेऊन ओव्हर संपलेली आहे. बॅटीचा कळ घेऊन या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू. मी नाव घेऊ इच्छितो, उत्कृष्ट असा झेल घेतला माझ्या परम मित्राने. उत्कृष्ट असं यष्टी रक्षण करत आहे ते हर्षवर्धन चौधरी, द मॅन फ्रॉम धानोरा. आता पुढचे फलंदाज जात आहे ते रोहित भाऊ राजपूत. स्कोर झालेला आहे तो 88 धावा. दर्शकों की चुप्पी एक सांस में थमी. दर्शकों की चुप्पी एक सांस में थमी. विकेट गिरते ही आशाओं की कमी. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 88 धावा, 2 गडी बाद. या मागच्या षटकामध्ये जितेंद्र यांनी दिलेले मात्र 7 धावा. षटकार खाल्ल्यानंतर देखील 7च धावा देणं हे खूप अवघड आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी जितेंद्र यांची. जय हिंद क्रिकेट क्लब आयोजित सीपीएल. कौन बनेगा यहाँ का नायक? कौन बनेगा यहाँ का नायक? नहीं कहानी का निर्णायक. हेमू भाऊ फुलरलेनचा चेंडू त्याला लॉंग ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे आणि मात्र 1 धावाने संतुष्ट व्हावं लागेल डॉक्टर साहेबांना. ते रोहित राजपूत. समोर आहे तुफान बल्लेबाज रोहित राजपूत. हेमंत यांच्या आखू टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे. जवळ आहे तौसिफ भाई आणि त्यांनी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करून आता स्ट्राइक वर जातील डॉक्टर साहेब. पुढचा चेंडू घेऊन राहुल भाऊ. या ठिकाणी क्षेत्ररक्षक सँडी भाऊ यांच्याकडे मारलेला हा फटकार आणि मात्र 1च धाव मिळाली या ठिकाणी. तीन चेंडू 3 सिंगल्स. फिरवलेला चेंडू व्हेरिएशन. चेंडूवर आपले बोट फिरवलेले आहे आणि पूर्णपणे मिस केलेला आहे रोहित राजपूत यांनी. पुन्हा एकदा आता नाही बॉल म्हणतो फक्त बाय बाय. उत्कृष्ट असा षटकार. चहु और गूंजे तालियों की धमक. चहु और गूंजे तालियों की धमक. बल्लेबाजों की आंखों में चमक. सहाव्या षटकाचा अंतिम चेंडू घेऊन येतील ते हेमू. फुलरलेनचा चेंडू
येईल, याला बदला म्हणता येईल. पहिल्या चेंडूमध्ये षटकार रोहित भाऊ यांनी मारला होता आणि दुसऱ्या चेंडूमध्ये हेमू भाऊ यांनी रोहित भाऊंचा त्रिफळा उडवलेला आहे. सहा षटकांच्या समाप्तीनंतर 97 धावा. आता बॅटिंगला जात आहे ते अजय म्हणजेच अविनाश भाऊ कोळी. या षटकामध्ये मात्र 9 धावा खर्च केलेल्या आहेत हेमंत भाऊ यांनी आणि एक गडी बाद केलेला आहे तो त्रिफळा उडवून रोहित राजपूत यांचा. आता मात्र 2 षटकांचा आहे. हॅलो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. त्याच्यानंतर अजून 4 ते 5 संघ खेळण्यासाठी 4 मॅचेस होणे बाकी आहेत. पुढचा आणि 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 पुढचं षटक घेऊन आलेले आहे ते माझे गुरुवर्य उदय भाऊ राठोड उर्फ नानू भाऊ. रिव्हर्स स्वीप मारलेला आहे या ठिकाणी. चौकार डॉक्टर साहेबांनी रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. जी अपेक्षाच नव्हती गोलंदाजाला की रिव्हर्स स्वीप मारतील. पुढचा चेंडू उचलून मारलेला आहे आणि षटकार मिळवत आहे या ठिकाणी. डॉक्टर साहेब या षटकारानंतर ते स्वतःच्या निजी स्कोअरवर खेळत आहे ते 32 धावा. मात्र 14 चेंडूंमध्ये 32 धावा या ठिकाणी डॉक्टर साहेबांचे. पुढचा चेंडू फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह करून दिलेला आहे या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण जितेंद्र पवाराचं. मात्र 2 धावांनी संतुष्ट व्हावं लागेल. निश्चितच 2 धावा वाचवल्या जितेंद्र यांनी आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात अनुभवी गोलंदाज उदय भाऊ राठोड यांनी पहिलेच ओळखून घेतलं की ते रिव्हर्स स्वीप मारणार आहेत आणि उत्कृष्ट असा टप्पा त्या ठिकाणी टाकलेला आहे. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू फुलटॉस झालेला चेंडू लोअर फुलटॉस. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मयूरचं आणि 1 धावांनंतर षटक समाप्त झालेला आहे आणि 110 रन. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 110 धावा या ठिकाणी. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 110 रन. नानूभाऊ यांनी जे 7वं षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये 13 रन आलेले आहेत. पंकज चाचू यांचं आगमन झालेलं आहे. हरताळकर हॉस्पिटलचे स्टार फलंदाज. पुढचं षटक घेऊन येत आहे ते मयूर.
आणि अख्खूटप्प्याचा चेंडू पुल करण्याच्या प्रयत्नात मिस हिट झालेला आहे. मात्र एक धावाने संतुष्ट व्हावं लागेल डॉक्टर साहेबांना. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी नायबा चव्हाण यांचं. पुढचं चेंडू फुलर लेन चेंडू वाईड बॉल. पंचांचा निर्णय वाईड बॉल. अविनाश कोळी शफल झाले त्यामुळे पंचांनी हा वाईड नाकारलेला आहे. हा फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू. तुम्हाला सांगू इच्छितो शफल होऊन खेळत असताना पुन्हा एकदा आउट ऑफ द पिच बॉल आणि वाईड बॉल. अख्खूटप्प्याचा चेंडू ताणून मारलेला आहे आणि मिळवला आहे षटकार. छत्रपतींचा छावा मिळवतोय 6 धावा. चौथा चेंडू घेऊन येईल मयूर. आणि पुन्हा एकदा शफल होऊन खेळलेला बॉल आणि निर्धाव चेंडू. आपल्या षटकाचा 5वा चेंडू घेऊन मयूर तयार. समोर आहे अविनाश. अख्खूटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बघूया काय होतं ते. हर्षवर्धन द मॅन फ्रॉम धानोरा. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे आणि परतावं लागेल ते अविनाश कोळींना. आता जात आहे समाधान माळी. बाहुबली समाधान माळी. समाधान भाऊंना सांगू इच्छितो शेवटचा बॉल आहे. मारा एक फटकार आणि मिळवा एक षटकार. आणि या ठिकाणी फुलर लेनचा चेंडू पूर्णपणे ब्लॉक केला. मयूरने त्रिफळा उडवलेला आहे बाहुबली यांचा. आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर 119 धावा आता साईबाबा हॉस्पिटलला करायच्या आहेत. ते 8 षटकांमध्ये 120 धावा. मी सांगू इच्छितो साईबाबा हॉस्पिटल या टीम मध्ये देखील आक्रमक खतरनाक हार्ड हिटर असे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्यामध्ये मी नाव सांगू इच्छितो. स्वतः राहुल भाऊ म्हणजेच हेमू, राहुल भाऊ अहिरे आणि माझे परम मित्र स्टार फलंदाज डावखुरे फलंदाज हर्षवर्धन चौधरी आणि माझे मित्र जितेंद्र पावरा आणि त्यामध्ये आपण विशाल भाऊ यांना देखील पाहू शकतो. आणि सगळ्यात खतरनाक फलंदाज आहेत ते नानूभाऊ राठोड
उदय राठोड. नायबा चव्हाण उत्कृष्ट असे ऑलराऊंडर. 120 धावा करायच्या आहेत साईबाबा हॉस्पिटल या संघाला.
बॅट्समन तयार. लेट्स प्ले. गुलाब सर आपल्या पहिल्या षटकाचे पहिला चेंडू घेऊन समोर आहे हर्षवर्धन चौधरी. आणि या ठिकाणी सरळ मारलेला चेंडू हर्षवर्धन चौधरी यांच्या बॅटीतून पहिल्याच चेंडूत चौकार. पुन्हा एकदा कव्हर मिड ऑफच्या डोक्यावरून मारलेला फटकार आणि गेलेला चौकार. 2 चेंडू 2 चौकार. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे मिस केलेला आहे आणि निर्धाव चेंडू गुलाब सर यांच्याद्वारे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि मिळवलाय चौकार. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव चौकार. आणि ओ ओ ओ ही कॅच सुटली का मॅच सुटली आता आपल्याला पाहायला मिळेल. कारण हर्षवर्धनचा झेल सोडणं हे चुकीला माफी नाही देत. चुकीला या ठिकाणी माफी नाही. आखूड टप्प्याचा चेंडू बघूया काय होतं ते. आणि 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 रनआउट होण्याची शक्यता होती. जर का थ्रो सटीक राहिला असता तर निश्चितच हर्षवर्धन हे लांब होते. त्यांना आपलं विकेट या ठिकाणी हर्षवर्धन यांना दुखापत झालेली आहे. दुसरी धाव धावताना मला वाटतं त्यांना क्रॅम्प आलेला आहे त्यांच्या पायात. मी सांगू इच्छितो मोरनी हाऊस वर्सेस हरताळकर हॉस्पिटल लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर यायचा आहे. माझे परम मित्र तेजकिरण राजपूत ऑलरेडी टॉस का बॉस मंचावर पोहोचून गेलेले आहेत आणि दुसरे माझे परम मित्र पंकज चाचू देखील येऊन गेलेले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा.
पुढचं षटक घेऊन येते ते स्वतः डॉक्टर. आणि या ठिकाणी 4 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी हेमू यांच्याद्वारे. कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट. पुन्हा एकदा हेमंत भाऊ यांच्या बॅटीतून निघालेला आहे चौकार. आला आला वारा, बॉल गेला सरारारा. पुन्हा एकदा खोदून मारलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी आहे मयूर सपकाळे, उत्कृष्ट असे अष्टपैलू खेळाडू. मात्र 1 धाव. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याच्या बेतात मिस झाले आहेत आणि निर्धाव असा चेंडू. दोघं संघांना विनंती आहे टॉस का पास या मंचाजवळ यायचं आहे टॉस करण्यासाठी. मारलेला फटकार. गुलाब सर मागे जात आहे आणि हा आहे चौकार. उत्कृष्ट अशी खेळी करत आहे हर्षवर्धन. आणि आपण पाहतो जर का हर्षवर्धन इथे टिकून आहे तर मॅच मात्र साईबाबा हॉस्पिटल यांच्या हातात आहे. पुन्हा एकदा घुटना टेक शॉट मारण्याचा प्रयत्नात बॅटीचा कड घेऊन ओव्हरची समाप्ती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. हर्षवर्धन खेळत आहे 4 चौकार मारून 9 चेंडूंमध्ये 18 धावा. राहुल अहिरे खेळत आहे 2 चौकार मारून 3 चेंडूंमध्ये 9 धावा. करंट रन रेट आहे 13.50 आणि रिक्वायर्ड रन रेट आहे 15.50 चा. छत्तीस चेंडूंमध्ये 93 धावांची आवश्यकता या ठिकाणी साईबाबा हॉस्पिटल क्रिकेट संघाला. पुढचं षटक घेऊन येत आहे ते गुलाब सर आणि समोर आहे ते राहुल भाऊ हिरे. चुलून मारलेला फटकार. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. राहुल भाऊंने मारलेला आहे षटकार. झुकेगा नहीं साला.
ते दिसायला देखील त्यांची दाढी आणि ते पुष्पराज सारखे दिसतात. पुन्हा एकदा खोदून मारलेला चेंडू. मयूर सपकाळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. मात्र एक धाव. आपला षटकाचा तिसरा चेंडू घेऊन गुलाब सर. आणि या ठिकाणी डॉक्टरांच्या हातात चेंडू आणि मात्र एक धाव. व्हेरिएशन केला, फटकार मारला, खाली आहे प्लेयर. बघूया काय होतं ते. आणि छिटकला बॉल हातातून. जीवनदान, जीवनदान या ठिकाणी राहुल हिरेला. मी तुम्हाला सांगू इच्छितो भारताचा स्कोर झालेला आहे तो 444 वर 9 रन 9 विकेट. सिराज आणि बुमरा खेळत आहे. जीवनदान, जीवनदान, जीवनदान. आप मार सकते हैं तो हम भी मार सकते हैं अशी खेळी दाखवत असताना या ठिकाणी आपण पाहत आहोत मालती हॉस्पिटल वर्सेस साईबाबा हॉस्पिटल हा सामना. अख्खू टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी पूल केलेला आहे डॉक्टर साहेबांच्या हातात. मी तुम्हाला सांगू इच्छितो मालती हॉस्पिटल आणि साईबाबा हॉस्पिटल ओव्हरचेंज या संघाचे संघ मालक दोघं परममित्र. या ठिकाणी दोघं परममित्रांच्या संघामध्ये हा सामना होत आहे. बघूया काय होते ते. कोणता परममित्र जिंकतो ते आणि कोणता परममित्राचा पराभव होतो ते. मी तुम्हाला स्कोर सांगू इच्छितो. खेळत असताना आपण पाहत आहोत राहुल हिरे हे खेळत आहेत 7 चेंडूंमध्ये 23 धावा आणि हर्षवर्धन चौधरी खेळत आहेत 11 चेंडूंमध्ये 20 धावा. अख्खू टप्प्याचा चेंडू यष्ट्यांपासून दूर आणि शाहरुख खान च्या स्टाईल मध्ये पंचांनी निर्णय दिलेला आहे वाईड. आमचे समाधान सर बॉलिंग करत आहेत. थर्ड अंपायर दिलेला आहे या ठिकाणी. आमचे तिसरे पंच जे आहेत ते अनुभवी पंच आहेत. बारकाईने या ठिकाणी निरीक्षण करत असताना
अवघड असं डिसिजन आहे या ठिकाणी, त्यामुळे विलंब लागत आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे तो नो बॉल. म्हणजेच आता उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आणि स्ट्राइकला कोण आहे ते बघा. मला वाटतं हर्षवर्धन चौधरी स्ट्राइकला आहे, डावखऱ्या हाताचे फलंदाज. तर 2 मिनिटं कोणी बोलू नका, विषय काय ते होऊ द्या आधी. द मॅन फ्रॉम चोपडा आणि 5 ओव्हर नंतर पंचांना विनंती आहे, 5 ओव्हर नंतरच पाणी, कोणी पण पाणी घेऊन येईल त्यांना अलाउड करू नका आतमध्ये. हा चेंडू आहे फ्री हिट. साईबाबा हॉस्पिटल. फ्री हिट चेंडू खोदून मारलेला आहे बॉलरच्या डोक्यावरनं आणि हा 6 धावांकरिता मारलेला आहे. तर रिंग रिंग रिंगा बॉल गेला लंबा आणि खुश झाली रंभा. दोघं संघांना विनंती आहे, हरतारकर हॉस्पिटल आणि मोरनी ज्वेलर्स टॉस करण्यासाठी येतील. ओ माय गॉड, उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक आमचे आशिष भाऊ, त्यांचा पाय स्लिप झाला आहे.
हरताळकर हॉस्पिटल आणि मोरनी ज्वेलर्स या दोघा संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. पुढचा चेंडू फुलरलेनचा चेंडू सरळ मारलेला क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एक धाव. पुढचा चेंडू मयूरभाई सपकाळे यांचा पूर्णपणे मिस केलेला आहे आणि हा रन लेग बाईसचा. अंपायरांचा इशारा लेग बाईस. खूर टप्प्याचा चेंडू ताणून मारलेला चेंडू आणि हा जातोय चौकार. हर्षवर्धन चौधरी मॅन फ्रॉम धानोरा. आणि मी स्कोर सांगू इच्छितो ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा. हरताळकर हॉस्पिटल आणि मोरनी ज्वेलर्स मध्ये जो टॉस झाला आहे, जी नाणेफेक झालेली आहे, ती हरताळकर हॉस्पिटल यांनी नाणेफेक जिंकलेले आहे आणि क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय दिलेला आहे. पुढचं षटक घेऊन येत आहे ते कॉलर नेम अविनाश अख्खू टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र एक धाव. चांगला या ठिकाणी बॅकअप देत असताना भावेश पाटील मॅच लवकरात लवकर चालू करा, कारण यांना 4 मॅच घ्यायचे आहेत त्याच्यानंतर. प्लीज कृपा करा. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात पंच, बघूया पंचांचा निर्णय काय येतो ते. आता मात्र पुन्हा एकदा उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आणि स्लोवर चेंडू वाईड बॉल
म्हणजे नक्कीच फ्री हिट हा कंटिन्यू असेल. फुलटॉस चेंडू हा देखील संशयास्पद आणि षटकार मारलेला आहे. पुन्हा एकदा खुटप्याचा चेंडू आणि हलकीशी स्पीड 4 रन. कृपा करून गेम आहे ना फास्ट चालवा. पंचांना विनंती आहे. पुढचा चेंडू उचलून मारलेला चेंडू आणि हा षटकार वाकड्या तिकड्या बावळीचा हिरवा हिरवा पाला. हर्षवर्धन पठ्ठ्याने षटकार मारलेला आहे. झुकेगा नाही साला. मात्र 20 चेंडूंमध्ये 48 धावांवर खेळत आहे ते हर्षवर्धन चौधरी. आणि या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण म्हणजेच झालं काय ते हर्षवर्धन चौधरी यांचं अर्धशतक पूर्ण. फुलटॉस चेंडू कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्नात बॅटीची कळ घेऊन मात्र 1 धावाने संतुष्ट व्हावं लागेल. मी सांगू इच्छितो की हर्षवर्धन चौधरी यांच्या या अर्धशतकाच्या या खेळीबद्दल रवी बारेला यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 80 धावा जवळजवळ समीकरण सारखंच आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो 18 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता. याच्यानंतर लक्ष असू द्या ड्रिंक ब्रेक होणार नाही. आखू टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मयूर सपकाळे आणि हर्षवर्धन चौधरी यांचा झेल घेतलेला आहे. तो मयूर सपकाळे यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी डॉक्टर साहेबांची आणि एक इन्फॉर्म बॅट्समन इन्फॉर्म फलंदाज हर्षवर्धन चौधरी यांना परतावं लागेल. पुढचे फलंदाज जात आहे ते जितेंद्र पावरा. मी तुम्हाला सांगू इच्छितो मागच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असताना मात्र उत्कृष्ट अशी फलंदाजी करून मात्र 1 रनाने हारलेले आहेत. तीच खेळी या ठिकाणी दाखवायची आहे आणि मॅच जिंकवायची आहे जितेंद्र पावरा यांना.
उत्कृष्ट असता खोदून मारलेला बॉल सीधा क्षेत्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्र रक्षकाच्या हातात, मयूर सपकाळेच्या हातात. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, मात्र एकच धाव. जर का साईबाबा हॉस्पिटलला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना षटकार आणि चौकार या ओव्हरमध्ये मारावाच लागेल. आणि पुन्हा एकदा सरळ मारलेला चेंडू, दोघं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मात्र एक धावाने संतुष्ट व्हावं लागेल. जितेंद्र पावरा यांना उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे ते डॉक्टर साहेब आपल्या संघासाठी. आणि चौकार, कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट. चौकार आला तो कॅप्टनच्या बॅटीतून, हेमंत अहिरे यांच्या बॅटीतून. पुन्हा एकदा उचलून मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम झाला बॉल आणि सीधा आशिष सरांच्या हातातून बॉल सुटलेला आहे. मिसफील्ड झालेली आहे आणि एक धावेच्या ठिकाणी 2 धाव मिळालेली आहे. ती साईबाबा हॉस्पिटल या संघाला. ओव्हर संपलेला आहे आणि स्कोअर झालेला आहे तो 6 षटकांच्या समाप्तीनंतर 89 धावा. आणि आता मात्र समीकरण राहिलेलं आहे ते 12 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज. मयूर सपकाळे सेकंड लास्ट ओव्हर घेऊन येत आहे ते मयूर सपकाळे. पहिला चेंडू स्किट होऊन निघालेला पण यष्ट्यांच्या बाहेर, पंचांचा निर्णय वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव. आता समीकरण राहिले ते 12 चेंडूंमध्ये 30 धावा. फुलरलेनचा चेंडू बॅटीचा कळ घेऊन जातोय, सीधा 4 रन. उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जितेंद्र या खेळाडूच्या बॅटीतून. आता मात्र 11 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज साईबाबा हॉस्पिटल या संघाला. खोदून मारलेला हेलिकॉप्टर शॉट. समोर आहे रोहित बाविस्कर, मात्र 1 धावाने संतुष्ट व्हावं लागेल जितेंद्र पावराला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मयूर सपकाळे यांच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहे. एकदा आणि बॅड लक बॅड लक बॅड लक. फिल्डिंग करणाऱ्या संघाचं बॅड लक आणि बॅटिंग करणाऱ्या संघाचं गुड लक. तर नतीजा असा होता की टप्पा पडून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा चौकार गेलेला आहे. त्याच्यात क्षेत्ररक्षकाची काही चुकी नाही. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू, सरळ मारलेला चेंडू आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला कुठलाही टाइम न भेटता गोली के रफ्तार से जाता हुआ यह गेंद 4 रन. कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. जबाबदारी खांद्यावर, छक्का गेलाय मांद्यावर. बघा या ठिकाणी रिंग रिंग रिंगा, बॉल गेला लंबा, खुश झाली रंभा.
आता मात्र समीकरण राहिले ते 7 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टप्पा गोलंदाजाचा मयूर सपकाळे यांचा आणि शेवटचा चेंडू टाकून निर्धाव चेंडू टाकून ते आपलं षटक संपवत आहे. आता मात्र समीकरण राहिले ते 6 चेंडूंमध्ये 11 धावा. कृपा करून मयूर समोर आहे जितेंद्र पावरा जे कालच्या मॅचचे स्टार फलंदाज. 11-6 मध्ये ज्यांनी कृष्ण केला सप्लायर्स या संघाच्या नाके 9 आणून ठेवलेले होते. तो फलंदाज विकेटवर अजूनही आहे. तर बघूया पुढचे गोलंदाज आहे ते आशिष भाऊ पाटील आणि समोर आहे ते जितेंद्र पावरा. पहिला शॉट सो एलिगेंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार जितेंद्र पावरा यांच्या बॅटीतून. कृपा करून साईबाबा हॉस्पिटलचे प्लेयर मागेच थांबा. दुसरा चेंडू हेलिकॉप्टर मारलेला आहे. समोर आहे गुलाब सर आणि हलकीशी फंबलिंग या ठिकाणी पाहतोय आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या साईबाबा हॉस्पिटल या संघाच्या. चार बॉल चेंडूंमध्ये मात्र 3 रनांची आवश्यकता. रिंग रिंग रिंगा बॉल गेला लंबा. खुश झाली रंबा आणि या ठिकाणी जिंकलेले आहे साईबाबा हॉस्पिटल यांचं खूप